महत्वाची अपडेट आहे आतापर्यंत सुप्रीम कोर्टात आलेली। ठाकरे सरकारचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद सुरू झाला। प्रशांतकडे आपण जातोय। प्रशांत, नक्कीच खरं तर महाविकास आघाडीकडनं 2-3 पक्ष आहेत। एकतर शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांच्या वतीनं एक आर्ग्युमेंट जे आहे ते अभिषेक मनु सिंघवी करतायत। याच्यामध्ये स्पीकरच्या वतीनं सुद्धा एक आर्ग्युमेंट होणार आहे, पण सुरुवातीचं आर्ग्युमेंट जे आहे ते अभिषेक मनु सिंघवी या ठिकाणी करतायत आणि त्यांचं आर्ग्युमेंट अगदी काही मिनिटापूर्वी सुरू झालेलं आहे। काय नेमकं आता ते कुठल्या म्हणजे ज्या पद्धतीचा युक्तिवाद गेल्या 15 ते 20 मिनिटांमध्ये शिंदेंच्या वकिलांनी केलेला आहे त्याला ते कसे खोडून काढतात हे आपल्याला बघावं लागेल। बरोबर आहे। दुसऱ्या बाजूचे युक्तिवाद आता सुरू होते, त्यामुळे अर्थातच पहिले जे युक्तिवाद आहेत ते कसे खोडून काढले जातात हे आपल्याला पाहावं लागणार आहे। असीम सरोदे सर सुद्धा आपल्या सोबत आहेत। सर, उपाध्यक्षांच्या अधिकारांबाबत खरं तर सर्वात महत्त्वाचे आर्ग्युमेंट युक्तिवाद हे शिंदे गटाकडनं करण्यात आलेले आहेत। अधिवेशन सुरू नाही, 14 दिवसांची वेळ सुद्धा म्हणजे जी नोटिशीची मुदत द्यावी लागते आमदारांना उत्तर देण्यासाठी ती सुद्धा दिली गेली नाही, अशा 2 प्रमुख बाबी नमूद केल्यात युक्तिवादामध्ये। बघा, पहिली गोष्ट म्हणजे अपात्र ठरवण्यासाठी नोटीस देणं म्हणजे अपात्र ठरवणं असं नाही। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे। प्रत्यक्ष अपात्र ठरवणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि अपात्रता ठरवण्यासाठी नोटीस देणं ही एक वेगळी गोष्ट आहे। अपात्रता ठरवण्यासंदर्भात जेव्हा नोटीस देण्यात आलेली आहे तेव्हा संधी देण्यात येते की तुम्ही स्वतः तुमच्या वकिलांतर्फे हजर राहून आपली बाजू मांडू शकता आणि नैसर्गिक न्यायतत्वाचा विचार केला जातो। सगळ्यांना बाजू मांडण्याची संधी दिली जाते आणि त्याच्यानंतरच निर्णय घेतला जातो। विशिष्ट 8 दिवसांमध्ये जर कोणी आपलं म्हणणं मांडलं नाही तर त्यांना काहीच म्हणणं मांडायचं नाही अशा प्रकारचा अर्थ काढला जाऊ शकतो। परंतु केवळ अपात्रतेची नोटीस म्हणजे अपात्रता सिद्ध झाली आणि अपात्र ठरवलं आमदारांना असं होऊ शकत नाही। याचा सुद्धा विचार सर्वोच्च न्यायालयामध्ये होईल असं मला नक्की वाटते। म्हणून या 2 गोष्टी वेगळ्या आहेत हे सर्वप्रथम समजून घेतलं पाहिजे। बरोबर, 10व्या सूचीबद्दलचा मगाशी उल्लेख केलेला होता, तर 10व्या सूचीमधल्या ज्या बाबी आहेत त्या इथे किती महत्त्वाच्या ठरतात? 10व्या सूचीमधल्या सगळ्याच बाबी या महत्त्वाच्या आहेत, परंतु त्याच्यामध्ये हे सुद्धा सांगितलेलं आहे की जेव्हा अध्यक्ष विधानसभेचे नसतात तेव्हा उपाध्यक्षांना अध्यक्षाचे सगळे अधिकार असतात। त्यामुळे त्यांनी केलेली कारवाई ही बेकायदेशीर आहे असं म्हणता येत नाही। आणि जर आतापर्यंत अध्यक्ष नव्हते त्यावेळेस जर तुम्ही स्वतःच काही म्हणाले नाहीत तर हा सुद्धा कंडक्ट म्हणून लक्षात घेतला जाईल की स्वतः ते अनेक जण मंत्री आहेत, स्वतः अनेक जण सरकारमध्ये सहभागी असलेले आहेत आणि त्यांना माहिती आहे की अध्यक्ष नाही आहे आणि त्यामुळे उपाध्यक्ष सगळं कामकाज चालवत आहेत। मग त्यावेळेसच सरकारच्या बाजूनी सहभाग घेत असताना सुद्धा त्यांनी त्यांचं म्हणणं का नोंदवलं नाही हा प्रश्नसुद्धा सर्कमस्टन्सेस म्हणून किंवा कंडक्ट म्हणून महत्त्वाचा ठरू शकतो। आणि आता अचानक आपल्यावर काहीतरी पाळी आली आहे तर मग आपण म्हणायचं की अध्यक्ष नाही आहे, उपाध्यक्ष सगळं कामकाज करत आहेत, अध्यक्षांना हे अधिकार आहेत ते उपाध्यक्षांना नाही आहेत, अशा प्रकारची जी बनवाबनवी आहे ती चुकीची आहे। कायद्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न अनेक जण मिळून करत असतील तर तो सुद्धा प्रयत्न कोर्टाने हाणून पाडला पाहिजे असं मला वाटते। एक छोटासा प्रश्न अभय सर विचारतात, अगदी छोटासा प्रश्न। असीम, प्रश्न असा आहे की जो वेळ दिलेला आहे त्यांना उत्तर देण्यासाठी तो रिझनेबल टाईममध्ये गृहीत धरता येईल का? कारण याच्या आधी आपल्याला आठवत असेल की 2002 साली ज्यावेळेस विलासराव देशमुख सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आला होता त्यावेळेस अशीच सुनावणी झाली होती लवकर 3 दिवसात आणि 7 आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं होतं। परंतु त्यावेळेस विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं आणि त्यापूर्वी ही याचिका निकाली काढणं आवश्यक करण्याचा एक टाइम फ्रेम होती त्याला। आत्ता यावेळेस तशी परिस्थिती नाही आहे, विश्वासदर्शक ठराव आलेला नाही आहे किंवा त्याची तारीख निश्चित नाही आहे। अशा वेळेस रिझनेबल टाईम म्हणून त्यांना फक्त 3 दिवस देणे किंवा 48 तास देणं हे कायद्याच्या चौकटीमध्ये मान्य होऊ शकेल का? या उत्तरापूर्वी आपण एक अपडेट देऊयात। अभिषेक मनु सिंघवी हे युक्तिवाद करतात आणि त्यांनी पहिला प्रश्न हाच विचारलाय की थेट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे का ठोठावले उच्च न्यायालयाचा पर्याय असताना। प्रशांत, अभिषेक मनु सिंघवी जे आहेत ते 2 पक्षांना रिप्रेझेंट करतायत। एकतर शिवसेना जो गटनेते आहेत सुनील प्रभू त्यांना प्रतोद आहेत ते सुनील प्रभू यांना, आणि दुसरं म्हणजे शिवसेना विधिमंडळ पक्ष या 2 पक्षकारांना ते रिप्रेझेंट करतात आणि त्यांचं आर्ग्युमेंट जे आहे ते 2 मुद्द्यांवरती आहे। एकतर त्यांनी थेट सुप्रीम कोर्टामध्ये जे याचिकाकर्ते आलेले आहेत तर त्याच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले आणि दुसरं म्हणजे त्यांचं म्हणणं हे आहे की जोपर्यंत स्पीकर आपला निर्णय घेत नाहीत तोपर्यंत त्याची लीगल स्क्रुटिनी जी आहे ती होत नाही आणि याचे अनेक दाखले जे आहेत ते त्यांनी याच्यामध्ये दिलेले आहेत। त्यांनी सांगितलेलं आहे की
अशी एकही केस नाही आहे. राजस्थान हायकोर्टाचा 2020चा निकाल जर सोडला तर त्याच्याऐवजी कुठल्याही केसमध्ये स्पीकरचा निर्णय होण्याआधी कोर्टानं आपला हस्तक्षेप जो आहे तो केलेला नाही आहे आणि त्या संदर्भातले दाखले जे आहेत ते अभिषेक मनू सिंघवी यांनी सुरुवातीला दिलेले आहेत. खरं तर जे तुषार मेहता आहेत ॲडव्होकेट त्यांनी सुद्धा हे सांगण्याचा प्रयत्न केलेला होता की याच्यामध्ये उपाध्यक्षांची बाजू जी आहे ती पहिल्यांदा ऐकली पाहिजे. उपाध्यक्षांच्या वतीनं ज्येष्ठ वकील राजीव धवन हे युक्तिवाद करतायत, पण राजीव धवन यांनी अभिषेक मनू सिंघवी सुरुवातीला युक्तिवाद करतील असं सांगितलं आणि त्याच्यानंतर सिंघवींचा हा युक्तिवाद जो आहे तो सुरू आहे आणि सिंघवी हेच सांगण्याचा प्रयत्न करतायत की जोपर्यंत अध्यक्षांचा निर्णय किंवा पीठासीन अधिकाऱ्याचा निर्णय या केसमध्ये, कारण उपाध्यक्ष आहेत, पीठासीन अधिकाऱ्याचा निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याची लीगल स्क्रुटिनी जी आहे ती आजवर देशातल्या कोर्टांनी केलेली नाही आहे आणि त्यामुळं या सगळ्या संदर्भात सुद्धा ते अपेक्षित आहे असं त्यांचा दावा आहे. बरोबर. राजस्थान वगळता, कारण राजस्थानचा एक अपवाद आहे, राजस्थानचा जर का अपवाद वगळला तर असा निर्णय पाहायला मिळाला नाही. त्यामुळे उपाध्यक्ष निर्णय घेत नाहीत तोपर्यंत कोर्टानं या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करू नये असा युक्तिवाद अभिषेक मनू सिंघवी यांच्याकडनं केला जातोय. सुनील प्रभू जे शिवसेनेचे प्रतोद आहेत आणि शिवसेना विधिमंडळ पक्ष यांच्या वतीनं अभिषेक मनू सिंघवी बाजू लढवतात, युक्तिवाद करतात. राजस्थानमध्ये प्रशांत अगदी थोडक्यात सांगशील की 2020 साली नेमकं काय झालं होतं, कारण राजस्थानचा इथे अपवाद आहे, राजस्थानात काय झालं होतं? मुळामध्ये केवळ या केसचा उल्लेख केलेला आहे त्यांनी की राजस्थानमध्ये 2020मध्ये हायकोर्टानं जो निर्णय दिलेला होता त्याच्या संदर्भात म्हणजे तेव्हा पण पूर्ण प्रक्रिया झालेली नव्हती, मात्र त्यावेळी कोर्टाने या संदर्भातले काही निकाल दिलेले होते असं त्यांचं म्हणणं आहे. पण 2016चं अरुणाचल प्रदेशचं जे जजमेंट आहे त्या जजमेंटचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि हे सांगण्याचा प्रयत्न म्हणजे इतर सुद्धा अनेक दाखले आता अभिषेक मनू सिंघवी देत आहेत आणि त्यांचा सांगण्याचा प्रयत्न हाच आहे की जोपर्यंत अध्यक्ष किंवा पीठासीन अधिकारी आपला निर्णय घेत नाहीत तोपर्यंत त्याची लीगल स्क्रुटिनी जी आहे ती योग्य नाही. बरोबर आहे. म्हणजे आधी विधिमंडळाचा निर्णय महत्त्वाचा आणि त्यानंतर त्याची लीगल स्क्रुटिनी केली जावी. अभय सर, राजस्थान अपवाद का, राजस्थानमध्ये नेमकं काय झालं होतं थोडक्यात सांगाल? सचिन पायलट यांनी गेहलोत सरकारच्या विरुद्ध भूमिका घेतली होती आणि त्यांच्या अपात्रतेच्या नोटिसा ह्या ते स्पीकर जे जोशी आहेत त्यांनी इश्यू केल्या होत्या आणि त्याला ते आव्हान देण्यात आलं होतं की या कारवाई संदर्भात. तर त्या संदर्भात कोर्टाने स्टेटस को मेंटेन करण्याचे म्हणजे ती कारवाई तिथे थांबवण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाला लगेच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. तिथे सुनावणी झाली. त्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचं जे आत्ता सुनावणीचं माहिती उपलब्ध आहे त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने कपिल सिब्बल ज्यावेळेस ते स्पीकर यांच्याकडनं रिप्रेझेंट करत होते त्यांना विचारलं की आमदारांना आपलं निषेध व्यक्त करण्याचा, विरोध व्यक्त करण्याची संधीच नाही का? तर त्यांनी सांगितलं की हा फक्त विरोध नाही आहे, तर हा सरकार पाडण्याचा एक प्रयत्न आहे आणि त्यांचं कंडक्ट जे आहे that itself shows that they are given up the primary membership of their original party. त्याच्यामुळे हा फक्त डिसेंट नाही आहे, तर हा सरकार टॉपल करण्याचा प्रयत्न आहे. फक्त ती याचिका मागे घेण्यात आल्यामुळे मला वाटतं की त्याच्यावरचा कुठलाही निर्णय होऊ शकला नव्हता, परंतु त्याच्यात स्टेटस को मेंटेन करायची ऑर्डर दिली होती एवढा उल्लेख आता अभिषेक मनू सिंघवींनी केला. बरोबर आहे. अभिषेक मनू सिंघवींनी दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेत. एक तर थेट सुप्रीम कोर्ट का, हायकोर्टाचा पर्याय असताना थेट सुप्रीम कोर्ट का, आणि कोर्ट अंतरिम आदेश देऊ शकतं असा युक्तिवाद सुद्धा, वेळेची मर्यादा कोर्ट निश्चित करून देऊ शकतं. परंतु आता या क्षणी जेव्हा विधिमंडळाचा कुठलाही निर्णय झालेला नाही, विशेष करून अध्यक्षांचा निर्णय आधी होऊ द्या आणि त्यानंतर कोर्टाला हस्तक्षेप करायचा वाव आहे, त्यापूर्वी हस्तक्षेप करणं योग्य नाही असं अभिषेक मनू सिंघवी, शिवसेना विधिमंडळ पक्ष आणि सुनील प्रभू जे प्रतोद आहेत शिवसेनेचे त्यांच्या वतीनं बाजू मांडताना म्हणतात. प्रशांत, आणखी काय काय अपडेट्स कोर्टात येतात? राजस्थान सोबतच अजून एक अपवाद ज्याच्यामध्ये हा हस्तक्षेप झाला होता तो सिंघवींनी सांगितला ते म्हणजे मणिपूरची केस. आणि त्यांनी हे पण सांगितलं की मणिपूरच्या केसमध्ये केवळ हे सांगण्यात आलेलं होतं अध्यक्षांना की तुम्ही 3 महिन्याच्या आत हा निर्णय जो आहे तो घेतला पाहिजे. त्यामुळे एक प्रकारची कालमर्यादा कोर्टानं तेव्हा दिलेली होती, त्याचा उल्लेख सिंघवींनी कोर्टामध्ये केलेला आहे. पण या सगळ्या संदर्भात जस्टिस सूर्यकांत यांची एक अत्यंत महत्त्वाची टिप्पणी आलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की इथं आपला जो प्रश्न आहे तो मर्यादित आहे. आपल्याला फक्त हे ठरवायचं आहे की जर अपात्रतेची कारवाई करायची असेल तर
विधानसभा उपाध्यक्षांना तो अधिकार आहे का जेव्हा त्यांच्याच विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव दाखल आहे? म्हणजे एक प्रकारे कोर्टानं आता किमान हा विषय ठरवण्याच्या संदर्भात आपल्याला अधिकार आहेत की नाहीत हे एक प्रकारे निश्चित चाचपून केलंय. पाहिलेलं आहे. आणि जरी अभिषेक मनु सिंघवी हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की निर्णय अंतिम होत नाही तोपर्यंत लिगल स्क्रुटिनी त्याची होत नाही, त्याचे काही दाखले दिले, पण कोर्ट असं म्हणते की आम्हाला इथं केवळ हा एक प्रश्न बघायचा आहे की जर त्यांच्यावरतीच अविश्वास प्रस्ताव आहे तर त्यांना तो अधिकार आहे की नाही. म्हणजे एक प्रकारे आम्ही त्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करत नाही, पण त्यांना अधिकार आहे की नाही हा मुद्दा जो आहे तो आम्हाला इथं ठरवायचा आहे. हे जस्टिस सूर्यकांत यांनी या ठिकाणी त्याचे संकेत दिलेले आहेत हा प्रश्न विचारून. बरोबर आहे. आतापर्यंतचं अपडेट आपण पुन्हा एकदा सांगूयात की कोर्ट ह्याची चाचपणी करते की उपाध्यक्षांचे अधिकार नेमके किती आणि कसे. प्रकरण अध्यक्षांच्या कक्षेमध्ये जेव्हा असतं तेव्हा कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही. उपाध्यक्षांनी आधी त्यांचा निर्णय घेणं हे अपेक्षित आहे आणि मगच कोर्टाच्या पुढच्या प्रोसिडिंग्जला तिथे वाव मिळतो, असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेला आहे. प्रकरण अध्यक्षांच्या कक्षेत आहे की नाही अर्थातच याचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेणार आहे, कारण जेव्हा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आलेला आहे तेव्हा ते आमदारांच्या अपात्रतेची निलंबनाची नोटीस कशी देऊ शकतात असा आक्षेप हा शिंदे गटांकडनं उपस्थित झाला. प्रशांतकडे पुन्हा एकदा जाऊया काही अपडेटसाठी. प्रशांत, अभिषेक मनु सिंघवी जेव्हा हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करत होते की पीठासीन अधिकाऱ्यांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप कोर्टाला करता येत नाही, तर त्यावेळी जस्टिस सूर्यकांत यांनी असं म्हटलं की पण या सुनावणीच्या दरम्यान आम्ही ते करतोय का, आम्ही तर त्यांच्या अधिकारामध्ये काही उल्लंघन केलेलं नाही आहे. तर त्याच्यावरती अभिषेक मनु सिंघवी यांनी तातडीनं रिप्लाय केला की हो इथं होतंय त्यांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप, कारण त्यांना नोटीस दिली होती की नाही, किती दिवसांची नोटीस दिली, या संदर्भातले प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत. आणि हे प्रश्न उपस्थित करणं म्हणजे त्यांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप आहे हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेला आहे. दुसरीकडे सूर्यकांत यांचं पुन्हा एकदा तेच म्हणणं होतं की आमच्यासाठी हा लिमिटेड विषय आहे, म्हणजे केवळ जेव्हा त्यांच्यावरती अविश्वास प्रस्ताव दाखल आहे तेव्हा त्यांना तो अधिकार आहे की नाही हाच मुद्दा जो आहे तो आम्ही तपासून बघतोय. बरोबर बरोबर, हे तपासून पाहिलं जातंय. सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. प्रशांत आपल्याला अपडेट देतोय. प्रशांत, काय काय घडतंय सुप्रीम कोर्टात? ज्ञानदा, अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद आहे की जोपर्यंत अंतिम निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत लीगल स्क्रुटिनी जी आहे ती त्याची होऊ शकत नाही. याच्याशिवाय त्यांनी त्याच्यानंतर कोर्टाचं असं म्हणणं होतं की जर असं असेल तर आम्ही या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं स्पीकरच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करत नाही, आम्ही फक्त एवढाच मुद्दा ठरवतोय की त्यांना तो अधिकार आहे का की जेव्हा त्यांच्या स्वतःच्या पदावरती अविश्वास व्यक्त केलेला आहे. तर त्याच्यावरती अभिषेक मनु सिंघवी यांनी हे सांगितलं की जर अशा पद्धतीनं गोष्टी होत राहिल्या तर एखाद्याला विरोधी गोटामध्ये जायचं हे जेव्हा त्याचं ठरेल त्याच्यानंतर तो केवळ एक लाईनची नोटीस स्पीकरच्या विरोधात देईल आणि तो गट मग नंतर अशा पद्धतीनं स्पीकरचा अधिकार जो आहे तो धोक्यात आणेल. त्यामुळं हा एक चुकीचा पायंडा पडेल असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्याशिवाय मग कोर्टानं त्याच्यामध्ये हे म्हटलेलं आहे की जर स्पीकरच्या बाजूनं बहुमत असेल किंवा त्यांना जर सभागृहामध्ये पाठिंबा असेल तर ते त्या एका नोटिसीनं त्यांना फारसा फरक पडणार नाही आणि त्यामुळं त्यांच्या अधिकाराचा वरती सगळा म्हणजे गदा येण्याचा प्रश्न नाही आहे. दुसरीकडे वारंवार हा मुद्दा आता न्यायमूर्तींकडून उपस्थित केला जातोय. न्यायमूर्तींनी सुद्धा 2 जजमेंट चा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे आणि हे सांगितलेलं आहे की जरी अंतिम निर्णयाची किंवा निर्णय होईपर्यंत त्याची स्क्रुटिनी होत नसली तरी या केसमध्ये ते का महत्त्वाचं आहे आणि केवळ ज्या उपाध्यक्षांच्या वरती इथं अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आलेला होता किंवा नोटीस दिलेली होती तर त्यांनीच हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं त्यांना तो अधिकार आहे की नाही हे आम्ही तपासून बघतोय हे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो न्यायमूर्तींनी केलेला आहे. त्यामुळं एक दिसतंय की विधानसभा उपाध्यक्षांच्या अधिकारावरती गदा आणण्याचा म्हणजे त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडनं केला गेलेला आहे. त्याला उत्तर देण्यासाठी अभिषेक मनु सिंघवींचा युक्तिवाद होता की पीठासीन अधिकाऱ्यांच्या निर्णयामध्ये कोणी हस्तक्षेप करू शकत नाही, कोर्टाचे दाखले त्यांनी दिले, पण कोर्ट म्हणतंय की आम्ही इथं दखल देत नाही आहोत, आम्ही फक्त एवढं ठरवतोय की त्यांना तो अधिकार अशा वेळी आहे का ज्यावेळी त्यांचं पद धोक्यात आलेलं आहे. बरोबर आहे. आता हा मुद्दा त्यामुळे महत्त्वाचा ठरणार आहे की जेव्हा अध्यक्षांचं पदच धोक्यात आहे, अध्यक्षांच्या विरोधात जेव्हा अविश्वासाचा प्रस्ताव दाखल आहे तेव्हा अध्यक्षांकडे अधिकार आहेत का एखाद्या आमदाराला अपात्रतेची नोटीस देण्याचा. त्यामुळे हा की मुद्दा असणार आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. पण उपाध्यक्षांविरोधातला प्रस्ताव हा चुकीच्या पद्धतीनं पाठवला गेला
असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेला आहे। हे सगळं जे प्रकरण आहे ते सध्या उपाध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रामध्ये अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रापर्यंत मर्यादित आहे आणि त्यामुळे जोवर त्या अधिकार क्षेत्रांनी कुठलाही निर्णय घेण्याच्या पूर्वी सुप्रीम कोर्ट असो किंवा अन्य कुठलेही कोर्ट यामध्ये सुनावणी घेतली जाऊ शकत नाही असं अभिषेक मनु सिंघवी म्हणतात। काही महत्त्वाचे मुद्दे आतापर्यंतच्या सुनावणीमधले, आजची सुनावणी सभागृहाच्या प्रक्रियेबद्दल सुरू आहे का? अभिषेक मनु सिंघवी यांच्या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टानं हा प्रश्न विचारलाय। बंडावरच्या सर्वोच्च सुनावणीचे अपडेट तुम्ही वेगवान पद्धतीने एबीपी माझावरती पाहताय। सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ठाकरेंनी वकिलांना दाखला दिलेल्या की हे तो मुद्द्यावरती सवाल उपस्थित केले गेले। या प्रकरणामध्ये अध्यक्षपदाला आव्हान दिलं गेलं नव्हतं, परंतु आता महाराष्ट्रातलं जे प्रकरण आहे तिथे अध्यक्षांच्या पदाला आणि अध्यक्षांच्या अधिकारांनाच आव्हान दिलं गेलंय। अभिषेक मनु सिंघवी जेव्हा युक्तिवादासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी दोन प्रमुख मुद्दे उपस्थित केले। एक तर हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात का आलं आणि दुसरा मुद्दा म्हणजे चुकीच्या पद्धतीनं अविश्वासाचा ठराव दिला गेला। स्वतः उपाध्यक्ष त्यांच्या विरोधातल्या नोटीशीवरचा निर्णय घेऊ शकतात का, हा इथे सगळ्यात महत्त्वाचा। म्हणजे माझ्यावरची केस आणि मीच त्याचं वकील बनायचं असं थोडक्यात होऊ शकतं का, असा सवाल आता उपस्थित झालाय। प्रशांत, हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो की स्वतःच उपाध्यक्ष त्यांच्या विरोधातल्या ठरावाबद्दलचा निर्णय घेऊ शकतात का? नक्कीच, कारण ज्या युक्तिवादावरती अभिषेक मनु सिंघवी हे सांगत होते की कोर्टाला अधिकार नाही आहे आणि अनेक केसेसचा त्यांनी हवाला दिला की पीठासीन अधिकाराच्या निर्णयामध्ये ढवळाढवळ करू शकत नाही, त्याच्यावरती जस्टिस सूर्यकांत यांचा प्रतिप्रश्न होता की ज्या जजमेंटचा तुम्ही उल्लेख करताय त्या जजमेंटमध्ये स्पीकरच्या पदावरती कुठलंही प्रश्नचिन्ह नव्हतं, त्यामुळं इथं ते आहे आणि त्यामुळं आम्हाला त्याचा विचार करावा लागेल अशा पद्धतीचे संकेत जे आहेत ते कोर्ट या ठिकाणी देऊ पाहतंय। अभिषेक मनु सिंघवी हे वारंवार दाखवायचा प्रयत्न करतायत। त्यांनी सांगितलं कोर्टाला की केवळ अशा पद्धतीनं म्हणजे जर स्पीकरच्या अधिकारामध्ये हे व्हायला लागलं तर कुणीही एकदा विरोधी गटामध्ये सामील व्हायचं ठरवलं की तो हे कृत्य करण्याच्या आधी स्पीकरवरती केवळ एक लाईनची नोटीस आणेल आणि त्याच्यानंतर सभागृहामध्ये त्यांच्या एकूण अधिकारावरती प्रश्नचिन्ह निर्माण होईल। पण कोर्ट या ठिकाणी वारंवार हे म्हणते, म्हणजे न्यायमूर्ती वारंवार हे या ठिकाणी सांगतायत की इथं आम्ही पूर्णपणे त्यांच्या अधिकारावरती गदा आणत नाही आहोत। ज्या निर्णयांचा तुम्ही दाखला दिला त्याच्यामध्ये ज्या स्पीकरचे ते दाखले आहेत त्यांच्या अधिकारावरती प्रश्नचिन्ह नव्हतं, म्हणजे ते पदावर राहणार की नाही याच्या संदर्भात कुठलाही प्रश्न त्यावेळी त्या निकालामध्ये नव्हता। त्यामुळे आता पुढचा युक्तिवाद काय होतो हे आपल्याला पाहावं लागेल। बरोबर आहे, उपाध्यक्ष किंवा अध्यक्षांचे जे अधिकार आहेत त्या अधिकारांना चॅलेंज केलं गेलंय। त्यांच्या अधिकारांसंदर्भात किंवा अध्यक्षांसंदर्भातला हा सगळा युक्तिवाद सुरू आहे। आतापर्यंत ज्या केसेसचा दाखला ठाकरे सरकारकडनं दिला गेला त्या केसेसमध्ये अध्यक्षपदाला कुणीही चॅलेंज केलं नव्हतं, हे सुप्रीम कोर्टाने निदर्शनास आणून दिलं। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे स्वतःच उपाध्यक्ष आपल्या विरोधातल्या प्रस्तावाविषयीचा निर्णय घेऊ शकतात का, हा मुद्दा सुद्धा इथे उपस्थित झालेला आहे। अविश्वासाचा जो प्रस्ताव पाठवला गेला शिंदे गटाकडनं तो चुकीच्या पद्धतीने पाठवला गेला आणि एखादा चुकीचा पायंडा पडू न देणं ही आपली जबाबदारी असल्याचं मनु सिंघवींनी सांगितलंय। एक महत्त्वाचा मुद्दा इथे उपस्थित करण्यात आलेला आहे अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडनं। 20 तारखेच्या रात्री महाराष्ट्रामध्ये हे बंड घडलं। 21 तारखेला उपाध्यक्षांच्या विरोधातला अविश्वासाचा प्रस्ताव दिला गेला आणि प्रस्ताव देताना 14 दिवसांच्या आधी नोटीस द्यावी लागते, तर ही नोटीस 14 दिवसांची दिली गेली नाही। त्यामुळे हा प्रस्ताव वैध मानायचा का, हा मुख्य मुद्दा किंवा मुख्य प्रश्न अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडनं उपस्थित केला जातोय। त्यांच्या कनेक्टिव्हिटीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे, त्यामुळे सध्या अभिषेक मनु सिंघवी हे सुनावणीमध्ये दिसत नाहीयेत। आपण प्रशांतकडे जाऊया। प्रशांत, जो घटनाक्रम आहे तो अर्थातच महत्त्वाचा ठरणार आहे। अभिषेक मनु सिंघवींनी या घटनाक्रमाविषयी किंवा 14 दिवसांची प्रायर नोटीस त्याविषयी काय म्हटलंय? नक्कीच, खरं तर आत्ता आपण जी चर्चा करतोय विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराबद्दल, पण प्रेक्षकांनी आपण सगळ्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव जो आहे तो फेटाळला गेलेला आहे, म्हणजे त्याच्यानंतर नवीन कुठला अविश्वास प्रस्ताव जो आहे तो आणला गेलेला नाही आहे। आणि अभिषेक मनु सिंघवी हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की तो का फेटाळला गेला,
तर एका अनव्हेरीफाईड म्हणजे अज्ञात ईमेलवरनं तो आलेला होता। जी प्रस्तावाची प्रक्रिया असते ती पूर्ण करण्यात आलेली नाही आहे। प्रत्यक्ष उपस्थित राहून जी नोटीस द्यायला पाहिजे होती, जो अवधी द्यायला लागतो तो या ठिकाणी देण्यात आलेला नाही आहे आणि त्यामुळं त्यांनी हे सांगितलेलं आहे की 20 तारखेला हे सगळे आमदार सुरतला गेले, 21 तारखेला त्यांनी हा कथित मेल जो आहे तो लिहिलेला आहे आणि 22 तारखेला तो स्पीकरला मिळाला आणि त्याच्यानंतर कुठल्याही पद्धतीने याच्यामध्ये प्रक्रियांचं नियमांच्या उल्लंघन जे आहे ते कसं झालेलं आहे, प्रक्रिया पाळण्यात आलेल्या नाही आहेत हे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांनी केलेला आहे। आणि याच्याशिवाय अध्यक्षांनी हा अविश्वास प्रस्ताव जो आहे तो फेटाळलेला आहे आणि 21 जूनला जो घटनाक्रम झाला त्याचा सुद्धा हवाला देत त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा प्रशांत, महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाची अपडेट आपण सांगूयात। कागदपत्रांची पूर्तता करावी असं सांगितलं जात आहे। स्पीकर म्हणजे उपाध्यक्ष आपल्याच केसमध्ये जज बनू शकतात का, आपल्या विरोधातला प्रस्ताव फेटाळू शकतात का, हा मुद्दा इथे उपस्थित झाला तेव्हा सूर्यकांत जे जज आहेत त्यांनी असं म्हटलं की विधानसभेच्या एखाद्या सक्षम अधिकाऱ्याकडे ते याविषयीचं उत्तर मागतील की उपाध्यक्षांना या संदर्भातला प्रस्ताव मिळाला होता की नाही आणि जर असा प्रस्ताव मिळाला होता तर त्यांनी तो बरखास्त केलाय का, तो फेटाळून लावलाय का। तेव्हा प्रश्न हा उपस्थित होईल की उपाध्यक्ष हे स्वतःच्याच प्रक्रियेमध्ये किंवा स्वतः उपस्थित झालेल्या प्रश्नांमध्ये जज बनू शकतात का। जेव्हा प्रकरण त्यांच्याशी संबंधित आहे तेव्हा त्या प्रकरणामध्ये स्वतःच न्यायाधीशाची भूमिका पार पाडू शकतात का, प्रस्ताव फेटाळू शकतात का। उपाध्यक्षांनी कागदपत्रांची पूर्तता करावी। प्रशांत, याचे अपडेट्स देशील? आता हे कागदपत्रांची पूर्तता म्हणजे काय तर अभिषेक मनु सिंघवी जे सांगत होते की आम्हाला अनव्हेरीफाईड मेलवरनं ती नोटीस मिळाली, त्याच्यानंतर ती जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यात आलेली नाही आहे, तर हे जे आहे याच्या संदर्भातले एक प्रकारे पुरावे कागदपत्र जे आहेत ते मग आमच्यासमोर ठेवा असं कोर्टानं म्हटलेलं आहे। खरं आपण लक्षात घ्यायला पाहिजे की उपाध्यक्षांच्या वतीनं ज्येष्ठ वकील राजीव धवन हे कोर्टामध्ये युक्तिवाद करणार आहेत आणि त्यांचा युक्तिवाद अजूनही बाकी आहे। म्हणजे कदाचित त्यांच्या युक्तिवादामध्ये हे पुरावे जे आहेत ते सुद्धा मांडले जाऊ शकतात। आत्ता अभिषेक मनु सिंघवी जे शिवसेना विधिमंडळ पक्ष आणि शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या वतीनं युक्तिवाद करतायत आणि शिंदे गटाचं जे आर्ग्युमेंट होतं की उपाध्यक्षांच्या अधिकारावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं गेलं होतं तर त्याला उत्तर देताना त्यांनी हे आर्ग्युमेंट केलेलं होतं की नियमांचं पालन झालेलं नाही आहे, अनव्हेरीफाईड मेलवरनं ती नोटीस आलेली होती, 14 दिवसांचा जो वेळ होता तो देखील या ठिकाणी पूर्ण झालेला नाहीये आणि त्यामुळं या सगळ्या संदर्भातले पुरावे एक प्रकारे कागदपत्र मग पटलावरती ठेवा असं कोर्टानं म्हटलेलं आहे। आणि त्यामुळं या सगळ्या संदर्भात जेव्हा राजीव धवन युक्तिवाद करतील उपाध्यक्षांच्या वतीनं तेव्हा अजून काय पुरावे ठेवतायत का हे आपल्याला बघावं लागेल। बरोबर आहे, कारण कागदपत्रांची पूर्तता करावी अशी मागणी केली जाते। अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलं की उपाध्यक्षांविरोधात जो प्रस्ताव दिला गेला होता अविश्वासाचा, एकतर 14 दिवसांच्या नोटिशीचा मुद्दा इथे पाळला गेला नाही। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे चुकीच्या पद्धतीने तो दिला गेला होता। एक अनआयडेंटिफाईड मेलवरनं हा मेल आलेला होता आणि हा प्रस्ताव आम्हाला मिळाला। त्यावरती कोर्टाने ह्या स्पष्ट सूचना केलेल्या आहेत की विधानसभेच्या एखाद्या सक्षम अधिकाऱ्याकडे याची चौकशी केली जाईल, उत्तर मागितलं जाईल की उपाध्यक्षांना असा प्रस्ताव मिळाला होता की नाही आणि जेव्हा त्याचं उत्तर मिळेल तेव्हा स्वतः उपाध्यक्षच आपला वरचा प्रस्ताव फेटाळू शकतात का, हा मुद्दा सुद्धा इथे महत्त्वाचा ठरतो। अभिषेक मनु सिंघवी सध्या शिवसेना विधिमंडळ पक्ष आणि सुनील प्रभू जे प्रतोद आहेत त्यांच्या वतीनं युक्तिवाद करतात। उपाध्यक्ष म्हणजे नरहरी झिरवाळ यांच्या बाजूने होणारा युक्तिवाद अजूनही बाकी आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता मर्यादित झालेला आहे किंवा फोकसमध्ये आलाय तो म्हणजे उपाध्यक्षांना असलेले अधिकार आणि विशेष करून जेव्हा त्यांच्याच विरोधामध्ये अविश्वासाचा प्रस्ताव आहे तेव्हा ते नोटिसा देऊ शकतात का। तर उपाध्यक्षांना पाठवण्यात आलेल्या नोटिशीचं कोर्टामध्ये सध्या वाचन सुरू आहे। हटवण्याचा प्रस्ताव हा अनधिकृत ईमेलवरनं आला होता असं सांगण्यात आलंय। प्रशांतकडे आपण जातोय। ज्ञानदा, जी आपण अपेक्षा व्यक्त करत होतो, राजीव धवन यांनी आपला युक्तिवाद सुरू केलेला आहे। उपाध्यक्षांच्या वतीनं ते युक्तिवाद करतायत आणि त्यांनी कारण याच्यामध्ये सांगितलेलं आहे हा अविश्वास प्रस्ताव नेमका का फेटाळण्यात आला, कारण त्याची ऑथेंटिसिटी म्हणजे हा जो प्रस्ताव आहे, जी नोटीस आलेली होती विश्वास प्रस्तावाची
त्याची वैधता जी आहे ती तपासता येत नाही किंवा तो अवैध आहे म्हणून तो फेटाळण्यात आला, कारण तो रजिस्टर मेलवरनं आलेला नव्हता. म्हणजे जे जस्टिस सूर्यकांत आहेत त्यांनी याच्यामध्ये प्रश्न विचारला की याची अधिकृतता तुम्ही तपासली कशी, त्याचे काय निकष आहेत. तर त्याच्यावरती राजीव धवन यांनी हे सांगितलं की एकतर तो जो मेल आला होता किंवा जी नोटीस आलेली होती ती अधिकृत मेलवरनं आलेली नव्हती. विधिमंडळ सचिवालयाला सुद्धा याच्या संदर्भात नोटीस द्यावी लागते किंवा तशी माहिती सूचित करावं लागतं, ते सूचित करण्यात आलेलं नव्हतं. आणि डेप्युटी स्पीकर जे आहेत त्यांना या सगळ्या संदर्भातले आत्ता अधिकार आहेत आणि कुठलंही असं एखादं पत्र पाठवून त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव जो येऊ शकत नाही. आणि त्यामुळं अध्यक्षांना अधिकार आहेत, ते विचारू शकतात की जर त्यांच्या विरोधात प्रस्ताव येतोय तर हे पाठवणारे नेमके आहेत कोण. आणि हा प्रश्न जो आहे त्याचं वैध उत्तर मिळालं नाही, त्याच्यामुळं त्यांनी हा अविश्वास प्रस्ताव जो आहे तो फेटाळलेला आहे. हे उत्तर राजीव धवन जे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या वतीने युक्तिवाद करतायत त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. याच्याशिवाय 14 दिवसांचा जो कालावधी आहे त्याचासुद्धा या ठिकाणी वारंवार उल्लेख होतोय. राजीव धवन पुन्हा सांगतायत कोर्टाला की हा 14 दिवसांचा जो पिरियड आहे तो सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे होता आणि तो सुद्धा या ठिकाणी लक्षात घेतलेला नाही आहे. प्रशांत, अभय सर एक प्रश्न विचारतात. याच्यामध्ये विधिमंडळामध्ये आमदारांचे एक रजिस्टर्ड ईमेल आय डी असतात, त्याच्यापैकी कुठल्याही ईमेल आय डीवरनं हा प्रस्ताव आलेला नव्हता असं विधिमंडळ सचिवालयाकडून सांगण्यात आलं. तर तोच युक्तिवाद तिकडे केला आहे का? आणि दुसरं असं आहे की उपाध्यक्षांना निर्णय घेण्याचा अधिकार स्वतःच्या संदर्भातला आहे की नाही, या संदर्भात काउंटर आर्ग्युमेंट्स काय होत आहेत प्रशांत? सर, जो तुमचा पहिला प्रश्न आहे त्याच्याच संदर्भात कोर्टामध्ये आता आर्ग्युमेंट झालं, कारण कोर्टानं विचारलं की नेमके मग ईमेल जे आहेत ते नेमके कुठून आलेले होते. तर त्याच्यावरती राजीव धवन यांनी असं उत्तर दिलेलं आहे की हे ॲडव्होकेट विशाल आचार्य म्हणून कोणतरी आहेत आणि या ॲडव्होकेट विशाल आचार्य यांच्या नावानं हा ईमेल जो आहे तो आलेला होता आणि त्यामुळं त्या संदर्भात निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला नाही आहे. ॲडव्होकेट विशाल आचार्य यांनी ही नोटीस जी आहे किंवा त्यांच्या ईमेलवरनं ती पाठवलेली होती असं इथं सांगितलं जातं आहे आणि त्यामुळं ती अध्यक्षांनी ग्राह्य धरलेली नाही आहे. दुसरीकडे जो अधिकाराचा प्रश्न तुम्ही उपस्थित केला की अविश्वास प्रस्तावाच्या म्हणजे त्यांच्या अधिकारावरती प्रश्न असताना ते करू शकतात का, निर्णय घेऊ शकतात का, तर धवन यांचे आर्ग्युमेंट आता सुरू झालेले आहेत आणि धवन हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की मुळामध्ये अविश्वास प्रस्तावाची नोटीस जी आहे ती कशी अवैध होती आणि त्यामुळं तो निर्णय जो आहे तो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. बरोबर, ती नोटीस अवैध होती आणि म्हणून आपल्या अधिकार कक्षेचा वापर करून ती नोटीस उपाध्यक्षांनी फेटाळली. आमदारांना नोटीस त्यानंतर त्यांनी पाठवली आहे, पण उपाध्यक्षांनी प्रस्ताव 14 दिवसांमध्ये सभागृहात मांडणं गरजेचं होतं, पण त्यापूर्वीच आमदारांना नोटीस दिली गेल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. ईमेलची विश्वासार्हता कशी पडताळली असा प्रश्न सुप्रीम कोर्टानं आता उपस्थित केलाय. अधिकृत ईमेलवरनं हा प्रस्ताव पाठवलेला नव्हता असं वकील धवन यांनी म्हटलं. सुनावणीचे सगळे अपडेट्स आपण एबीपी माझावरती पाहतोय. ईमेलची वैधता हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा इथे बनलेला आहे. परंतु जसं अभय सरांनी सांगितलं की सचिवालयामध्ये मंत्र्यांचे ईमेल आय डी हे लिहिलेले असतात, त्यापैकी कुठल्याही आमदाराच्या ईमेल आय डीवरनं हा ईमेल आलेला नव्हता, तर एका त्रयस्थ व्यक्तीच्या नावानं हे ईमेल पाठवला गेला. त्यामुळे ही नोटीस आम्ही ग्राह्य धरली नाही, वैध धरली नाही आणि म्हणूनच उपाध्यक्षांनी स्वतःविरोधातला हा अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळला असं उपाध्यक्षांच्या बाजूने युक्तिवाद करताना वकिलांनी सांगितलं. प्रशांत, या 2 मुद्द्यांवरती अधिक माहिती देशील की ईमेलची विश्वासार्हता, ईमेल नेमका कोणी पाठवला होता आणि या ईमेल संदर्भात वैधतेसंदर्भात कसा युक्तिवाद झालाय? राजीव धवन कोर्टाला हेच सांगतायत की कुणीही उठून नोटीस पाठवून अशी अविश्वासाची प्रक्रिया जी आहे ते सुरू करू शकत नाहीत. पीठासीन अधिकारी आहेत आणि त्यांना हा अधिकार आहे की जे कोणी नोटीस पाठवत आहेत ते नेमके आहेत कोण, हा प्रश्न विचारण्याचा त्यांना अधिकार आहे. आणि ॲडव्होकेट विशाल आचार्य यांच्याकडून ही ईमेलची नोटीस आलेली होती हे राजीव धवन यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. शिवाय जेव्हा हे त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीनं त्रयस्थ व्यक्तीकडनं किंवा अनधिकृत रजिस्टर नसलेल्या ईमेलवरनं हा मेल आलेला होता, विधिमंडळ सचिवालयाला सूचित केलं गेलेलं नव्हतं, तर त्यावेळी कोर्टानं पण हे म्हटलेलं आहे की जर
ती नोटीसच इलिगल असेल तर मग 14 दिवसांचा प्रश्न जो आहे तो देखील या ठिकाणी उपस्थित होत नाही आणि त्यामुळं अशा लाईनवरती आता राजीव धवन जे उपाध्यक्षांच्या वतीनं आर्ग्युमेंट करतायत त्यांचे आर्ग्युमेंट जे आहे ते या ठिकाणी सुरू आहेत. आणखी एक अपडेट येते ती आपण आपल्या प्रेक्षकांना देऊयात. ईमेल बाबत आमदारांना विचारणा करण्यात आली होती का असं कोर्टानं विचारलं. तर ईमेल बाबत प्रतिज्ञापत्र सादर करायला हवं होतं असं कोर्ट म्हणतंय. तर उपाध्यक्षांची तयारी आहे प्रतिज्ञापत्र सादर करण्याची असं सांगितलं जात आहे. त्यामुळे इथे आलेला मेल ज्या ईमेलवरनं अविश्वासाची नोटीस उपाध्यक्षांना पाठवण्यात आली त्या ईमेलच्या वैधतेवरनं आता सध्या युक्तिवाद सुरू आहेत आणि प्रतिज्ञापत्र या संदर्भात सादर करण्याची तयारी उपाध्यक्षांची असल्याचं त्यांच्या वतीनं युक्तिवाद करणाऱ्या वकिलांनी सांगितलं. प्रशांत, आमदारांना विचारणा करण्यात आली होती का ईमेल बाबत असा सवाल आता उपस्थित केलाय कोर्टानं. नक्कीच खरं तर राजीव धवन यांचा मुख्य मुद्दा तोच आहे की अविश्वास प्रस्तावाची जी नोटीस आली ती अवैध होती आणि त्यामुळं ती फेटाळण्यात आलेली आहे. पाठोपाठ जर आपण घटनाक्रम लक्षात घेतला तर 21 जूनला ही नोटीस पाठवण्यात आलेली होती ईमेलद्वारे आणि नंतर 2 अपक्ष जे भाजप समर्थक आमदार आहेत त्यांनी परत या नोटिशीची आठवण करून देणारी आणि तुमच्या विरोधात असा अविश्वास प्रस्ताव दाखल आहे हे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला गेलेला होता. कदाचित ईमेलवरनं पाठवणं योग्य नाही आहे हे लक्षात आल्यानंतर त्याला पूरक म्हणूनच ही कृती जी आहे ती करण्यात आलेली होती. पण जे अधिकार किंवा जो निर्णय झिरवाळ यांनी घेतलेला आहे उपाध्यक्ष म्हणून तो कसा योग्य आहे हे सांगण्यासाठी हे सांगितलं जातं आहे की ती ईमेलची जी नोटीस होती ती पूर्णपणे अवैध होती. कर्नाटकमधलं जे जजमेंट आहे त्याचासुद्धा या ठिकाणी आता हवाला दिला जातो आहे. देवदत्त कामत जे शिवसेनेच्या वतीनं दुसरे वकील आहेत ते या ठिकाणी आर्ग्युमेंट करत आहेत आणि ते कर्नाटकमधल्या काही निकालाचा हवाला या ठिकाणी देत आहेत. बरोबर आहे. आणखी काय अपडेट्स तुझ्याकडनं जाणून घ्यायला असतात आतापर्यंतची ताजी माहिती आपण सांगूयात की ईमेल जो आला होता ज्या ईमेलवरनं अविश्वासाची नोटीस नरहरी झिरवाळ यांना पाठवण्यात आली ती नोटीसच अवैध आहे कारण वैध ईमेल आयडी वरनं ही नोटीस पाठवली गेली नव्हती म्हणून अविश्वासाचा हा ठराव उपाध्यक्षांनी स्वतःच्याच अधिकार क्षेत्रामध्ये फेटाळला असं राजीव धवन यांनी सांगितलं. राजीव धवन हे नरहरी झिरवाळ उपाध्यक्ष यांची बाजू सध्या सुप्रीम कोर्टात मांडतात. ईमेलबाबत आमदारांना विचारणा करण्यात आलेली होती का असं कोर्टानं विचारलं. प्रतिज्ञापत्र सादर व्हायला हवं होतं असंही कोर्टानं म्हटलं. तर विधानसभा उपाध्यक्षांची प्रतिज्ञापत्र सादर करण्याची तयारी असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. कोर्टाला सांगण्यात आलेलं आहे. हा महत्त्वाचा मुद्दा इथे ठरतोय की ईमेल नेमका कोणाकडनं पाठवला गेला. जर तो आमदारांच्या रजिस्टर्ड ईमेल आयडी वरनं पाठवला गेला असता तर गोष्ट महत्त्वाची होती. प्रशांतकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. शिवसेनेच्या वतीनं देवदत्त कामत जे युक्तिवाद करतायत त्यांनी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. त्यांनी घटनाक्रम कोर्टाला सांगितलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की 21 तारखेला ज्यावेळी हा निर्णय अध्यक्षांनी घेतला त्याच्यानंतर म्हणजे गटनेतेपदी अजय चौधरी यांची नियुक्ती जी आहे त्याच्या संदर्भातला निर्णय घेतला त्याच्यानंतर ही प्रोसेस सुरू झाली. हा युक्तिवाद जो आहे तो कामत करतायत. म्हणजे एक प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करतायत की काहीतरी राजकीय गोष्ट आपल्या विरोधात जाते त्याच्यामुळं अध्यक्षांना याच्यामध्ये आणलं गेलं आणि त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची प्रक्रिया सुरू झाली. हा युक्तिवाद जो आहे तो सेनेचे वकील या ठिकाणी करतायत. जर आपण घटनाक्रम लक्षात घेतला 21 जून ही तारीख महत्त्वाची आहे. 21 जूनलाच या सगळ्या घडामोडी घडलेल्या होत्या. सुरतमध्ये एकनाथ शिंदे पोहोचलेले होते. त्याच दिवशी शिवसेनेची विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आलेली होती. अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आणि पाठोपाठ हा अविश्वास प्रस्ताव जो आहे तो दाखल झालेला होता. आता देवदत्त कामत शिवसेनेचे वकील हा घटनाक्रम आणि त्याच्या पाठीमागचे उद्देश शिवसेनेच्या बाजूने स्पष्ट करतायत. ते सांगतायत की ही अविश्वासाची प्रस्ताव ची नोटीस जी आहे ती कधी दाखल झाली तर जेव्हा गटनेतेपदी अजय चौधरींची निवड झाली म्हणजे एखादी कृती आपल्या विरोधात झाली राजकीयदृष्ट्या विरोधात झाली त्याच्यानंतर हा अविश्वास प्रस्ताव जो आहे तो आणला गेलेला आहे का हा प्रश्न या ठिकाणी त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणखी एक अपडेट अशी आहे की राज्य सरकारच्या वकिलांनी युक्तिवाद केलाय की आमदारकी रद्द करण्याच्या नोटिसीला आधी हायकोर्टात आव्हान द्यायला हवं होतं. थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही. विशेष परिस्थितीमध्ये अधिवेशन बोलावण्याचाही प्रश्न नाही. झिरवाळांच्या वकिलांची बाजू नेमकी कोणती आहे. उपाध्यक्ष आहेत नरहरी झिरवाळ त्यांच्या वकिलांनी मांडलेली बाजू आपण पाहतोय. ईमेलची विश्वासार्हता कशी पडताळी असा प्रश्न सुप्रीम कोर्टाकडनं उपस्थित करण्यात आला. तर तो ईमेल हा अधिकृत ईमेल आयडी वरनं पाठवण्यात आलेला नव्हता. 21 तारखेलाच खरं तर हा ईमेल पाठवण्यात आलाय ज्या दिवशी रात्री हे सगळं नाट्य घडलेलं होतं. 21 तारखेला 20 तारखेला खरं तर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आणि 21 तारखेला जेव्हा आमदार फुटाफुटीची बातमी आली
त्याच दिवशी हा प्रस्ताव पाठवला गेला आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी भाजप पुरस्कृत काही अपक्ष आमदारांनी त्याची आठवण करून देणारी एक याचिका सुद्धा दाखल केली की जेव्हा स्वतः उपाध्यक्षांविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव असतो तेव्हा ते इतर आमदारांना अपात्रतेची नोटीस कशी देऊ शकतात. ईमेलच्या वैधतेबाबत इथे सवाल उपस्थित करण्यात आले. या ईमेलबाबत एक प्रतिज्ञापत्र दाखल करणं गरजेचं होतं असं कोर्टानं म्हटलं. तातडीनं अधिवेशन बोलावण्याची गरज नाही असं सेनेच्या वकिलांनी म्हटलेलं आहे, कारण आमदारकी रद्द करण्याच्या नोटिसीला आधी हायकोर्टात आव्हान देणं गरजेचं होतं. थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही. राज्य सरकारच्या वकिलांनी हा युक्तिवाद केला आणि या विशेष परिस्थितीमध्ये अधिवेशन बोलावण्याचा प्रश्न येत नाही असं सेनेच्या वकिलांनी म्हटले. अनधिकृत ईमेलसाठी अधिवेशनाची गरज नाही अशी कुठली विशेष परिस्थिती किंवा रेअरेस्ट ऑफ रेअर सिच्युएशन इथे नव्हती असं सांगण्यात येत आहे. प्रशांतकडे आपण पुन्हा एकदा जातोय. प्रशांत, विधानसभा उपाध्यक्षांचा निर्णय कसा योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न सेनेचे वकील दुसरे वकील देवदत्त कामत करतायत. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हे सांगितलं की अधिवेशन बोलवण्याचा जो मुद्दा उपस्थित केला जातोय तो या ठिकाणी उपस्थितच होत नाही, कारण ही नोटीसच मुळात इतकी बोगस होती आणि त्यावरती तातडीनं निर्णय घेतल्यानंतर पुढच्या प्रक्रिया पालन करण्याची गरज जी आहे ती उपस्थित होत नाही. याच्याशिवाय त्यांनी अजून एक मुद्दा उपस्थित केलेला आहे. त्यांनी हे सांगितलेलं आहे की मुख्यमंत्र्यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्तावाचा ठराव आणि अध्यक्षांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव ठराव याच्यामध्ये काही सूक्ष्म फरक आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात किंवा सरकार विरोधात आणताना कुठलंही कारण दिलं नाही तरी एक वेळ चालतं, पण अध्यक्षांच्या विरोधात जेव्हा तुम्ही हा प्रस्ताव आणता तेव्हा काहीतरी कारण द्यावं लागतं, एक व्हॅलिड रिझन त्याच्यामध्ये नमूद करावं लागतं. मात्र ते रिझन याच्यामध्ये नमूद नाही आहे. हा सुद्धा दावा जो आहे तो देवदत्त कामत यांनी या ठिकाणी केलेला आहे. आर्टिकल 179चा त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि स्पष्टपणे रिमूव्हल या शब्दावरती जोर देत त्यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही स्पीकरचं रिमूव्हल करताय, त्यांना त्या पदावरून हटवताय, त्या संदर्भातली जर नोटीस असेल अविश्वास प्रस्तावाची तर तुम्हाला त्याच्यामध्ये कारण नमूद करणं हे आवश्यक असतं. मात्र ते केलं गेलेलं नाही आहे. सरकार विरोधातला अविश्वास प्रस्ताव ठराव हा एका ओळीचा असू शकतो, त्याच्यामध्ये कुठल्याही कारणाची गरज नाही, कारण त्याच्यावरती थेट सभागृहामध्ये चर्चा होते. बहुमत सिद्ध झाल्यानंतर ते कळतं की कोणाची किती ताकद आहे. पण स्पीकरच्यासाठी कारणं नमूद करणं त्या नोटिसीमध्ये हे आवश्यक आहे. या तांत्रिक बाबीवरती त्यांनी बोट ठेवलेलं आहे आणि त्यामुळे बघावं लागेल की आता पुढं काय होतंय. निश्चितच पुढे काय होतंय हे आता बघावं लागेल. काही महत्त्वाचे तांत्रिक मुद्दे आता उपस्थित केले जात आहेत आणि याच मुद्द्यांवर ठरेल की या याचिकांचं नेमकं काय होतंय, सुप्रीम कोर्ट याबाबत नेमका काय निर्णय घेतोय. उपाध्यक्षांवर जो अविश्वासाचा ठराव आलेला आहे त्या अविश्वासाच्या ठरावाबद्दल एक महत्त्वाचा युक्तिवाद सध्या सुप्रीम कोर्टामध्ये झालेला आहे. तो युक्तिवाद असा आहे की जो ठराव पाठवण्यात आला होता, जी नोटीस पाठवण्यात आली होती ती एका अनधिकृत ईमेलवरून म्हणजे जो ईमेल रेकॉर्डमध्ये नाहीये, विधानसभेच्या रेकॉर्डमध्ये नाहीये, त्या ईमेलवरनं पाठवण्यात आली होती. त्यामुळे मुळात ती नोटीसच अधिकृत धरायची की नाही हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय. आणि जर नोटीसच अधिकृत नसेल तर मग या पुढच्या ज्या घडामोडी घडलेल्या आहेत की त्याबद्दल विधानसभेच्या उपाध्यक्षांनी निर्णय घ्यायचा की नाही या सगळ्या घडामोडींना कदाचित काही अर्थ राहणार नाही. मात्र या संदर्भात सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते याकडे लक्ष लागले. ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट जुगल किशोर गिल्डा नागपूरहून आत्ता आपल्या सोबत आहेत. सर, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. आतापर्यंतच्या सुनावणीचे अपडेट्स तुम्ही नक्की पाहिले असतील, काय सांगू शकाल आतापर्यंतचे जे झाले त्याच्याबद्दल? नाही, जो युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केलेला आहे की अशा परिस्थितीमध्ये उच्च न्यायालयात धाव घ्यायला पाहिजे होती, पण अशी 3 प्रकरणं झालेली आहे सर्वोच्च न्यायालयात. एक तर कर्नाटकचं, दुसरं मध्य प्रदेशाचं. कर्नाटकच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात डायरेक्ट म्हणजे हायकोर्टात न जाता, उच्च न्यायालयात न जाता याचिका दाखल करण्यात आली. गिल्डा साहेब, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते, थोडंसं थांबवते कारण एक मोठी अपडेट सुप्रीम कोर्टातून येते. प्रशांतकडे जाते. प्रशांत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
अपात्रतेसंदर्भात जी नोटीस दिलेली आहे त्याची वेळ आज संध्याकाळी 5:30 वाजता संपते आहे आणि त्याच्यामुळं त्या संदर्भातला मुद्दा जो आहे तो न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी उपस्थित केला आणि त्यांनी सांगितलं की हे थोडंसं अनफेअर होणार नाही का, की या लोकांना त्यांचं म्हणणं मांडण्याची वेळ मिळणार नाही. तर त्याच्यावरती राजीव धवन जे उपाध्यक्षांच्या वतीनं युक्तिवाद करतायत त्यांनी हे सांगितलं की संतुलन करण्यासाठी मग या आमदारांना ज्यांच्या विरोधात अपात्रतेची नोटीस दिली गेलेली आहे तर त्यांनी या ठिकाणी ॲपियर व्हावं आणि त्याच्यानंतर हा निर्णय जो आहे तो घेतला जाईल. त्याच्यामुळं ही एक महत्त्वाची अपडेट सुप्रीम कोर्टातून म्हणावी लागेल. दुसरं म्हणजे देवदत्त कामत जो युक्तिवाद करत होते त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की कुठलाही चार्ज असल्याशिवाय, कुठलाही आरोप असल्याशिवाय अविश्वास प्रस्तावाची नोटीस जी आहे ती दाखल होऊ शकत नाही. मुख्यमंत्री किंवा सरकार विरोधातला अविश्वास प्रस्ताव एका ओळीचा असू शकतो, पण स्पीकरवरती काहीतरी आरोप असल्याशिवाय किंवा तसं काही रिझन असल्याशिवाय ती नोटीस जी आहे ती दाखल होऊ शकत नाही. तर त्याच्यावरती न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे एक प्रकारे की जर अशा पद्धतीनं कुठलेही चार्जेस केले गेले आणि तेही कुठलंही कारण न देता तर ते स्पीकरच्या एकूणच प्रतिष्ठेला शोभणारं नाही आहे. त्यामुळं हा सगळा युक्तिवाद जो आहे तो आता अध्यक्ष, त्यांचे अधिकार आणि अपात्रतेची नोटीस, एकतर अपात्रतेची नोटीस म्हणजे ज्या 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस दिलेली आहे त्याच्या संदर्भात सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहेत आणि अविश्वास प्रस्तावावरती सुद्धा की स्पीकरवरती अविश्वास असताना प्रशांत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट या सगळ्यामधनं समोर येते. सुप्रीम कोर्टानं नोटीसेस बजावलेल्या आहेत. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना नोटीस बजावली आहे. शिवसेनेचे गटनेते, नवे गटनेते चौधरी यांना सुद्धा नोटीस बजावलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या सत्तेमधल्या बंड कारणाप्रकरणी या महत्त्वाच्या नोटीसेस सध्या सुप्रीम कोर्टानं बजावलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाची नोटीस ही नरहरी झिरवळ यांना बजावण्यात आलेली आणि 11 तारखेला या संदर्भातली पुढची सुनावणी 11 तारखेला सुप्रीम कोर्टामध्येच होणार आहे. सुप्रीम कोर्टानं दिलेले महत्त्वाचे निर्देश, महाराष्ट्रातल्या बंडाप्रकरणी केंद्र सरकारला सुद्धा नोटीस देण्यात आलेली आहे. अजय चौधरी यांनाही नोटीस देण्यात आलेली आहे. नरहरी झिरवळ यांनाही नोटीस देण्यात आलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.